श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी कृपा चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच मनापासून प्रार्थना. माझ्या प्रिय बाळा, मला तू हे जाणून घ्यायचे आहे की मी ते तुमच्या हृदयाशी बोलत आहे. जसे निसर्ग माझी आज्ञा पाळतो तसे तुमच्या मनातील वादळांना माझी आज्ञा पाळू द्या. हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण ह्यामध्ये तुमच्यासाठी मी आशीर्वाद घेऊन आला आहे. आशीर्वाद घेऊन आलो आहे. कठीण गोष्टींची काळजी करू नका, मी त्याची काळजी घेईन. आता मला शरण या, तुमची काळजी घेईन. मनाला त्रास देणारे अस्वस्थ विचार आणि भीती मी शांत करीन. तुमचा शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. मला तुमच्या जीवनात शांतता हवी आहे. तुम्ही आशीर्वादित आहात, परंतु तुम्ही कधीकधी अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, अशा चिंतेवर लक्ष केंद्रित करता जे घडणार नाही आहे, किंवा जे लोक तुम्हाला खरोखर हानी पोचवू शकत नाही. देव म्हणत आहेत, शांत रहा. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करू नका किंवा व्यर्थ गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मी तुझे नशीब धरून आहे आणि जरी कोणी तुझ्या विरोधात गेलं किंवा तुला परिणामी मनात सामोरे जावे लागले तर घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझे रक्षण करेल. इतर लोक जेव्हा तुम्हाला गोंधळात टाकतात तेव्हा आशा गमावू नका. मजबूत राहा. त्यांच्या वाईट हेतू मोडून टाका, आणि कारण ते त्यांच्या शब्दाला तुम्हाला तोडू इच्छित आहेत. मी तुमची साथ कधी सोडणार नाही. माझ्या प्रेमाचा हा एक मजबूत पुरावा आहे. इतरांनी तुमच्यावरती लावलेले डाग मी काढत आहे. मी सहन केलेल्या वेदना व्यर्थ जाणार नाहीत. आता तुमच्या सामर्थ्य आणि शहाणपणा आहे. तू अडखळलास तरी मी तुला वर घेईन. मी माझी नजर फिरवली नाही. जर तुम्हाला शत्रूंचा सामना करावा लागला किंवा तुमचा विश्वास ढळला तर मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. विश्वास ठेव, माझे तुझ्यावरचे प्रेम अनमोल आहे. मी तुझे नुकसान कधीही होऊ देणार नाही. तुम्हाला आव्हाने आले तरी घाबरू नका. तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी तुझे रक्षण करीन. तुमच्या विरोधकांना तुमच्या क्षमतेची जाणीव आहे, त्यामुळे ते तुमची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही खंबीर राहिलात, असा विश्वास गमावला नाही तर विजय तुमचाच आहे. संकट तुमच्यातील सिद्ध पाहण्यासाठी येत असते. काही वादळी विचलित करण्यासाठी तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला नकारार्थी घेऊ नका. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलेल तेव्हा तुमच्या मनाला समाधान मिळेल. दुसरे कसे वागतात त्याचा विचार करू नका, कारण तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. तुम्ही स्वतःला बदला. स्वतः समाधानी ठेवा. स्वतःला आनंदी ठेवा. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतः
मनामध्ये गुंतून जा. स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंद द्या. निघून गेलेला क्षण परत कधीच येत नाही. गेलेल्या क्षणाचा विचार करत बसू नका. पुढे काय करायचे आहे याचा विचार करा. प्रयत्न करा. मी तुमच्यासोबत आहे. विजय तुमचाच असेल. घाबरू नका. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. घाबरू नका. माझे अंश रूप तुझ्या मदतीला येतील. शांत राहा. तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका. आपल्या सभोवतालच्या ब्रह्मांड भेटीचा स्वीकार करा. मी तुम्हाला एक नवीन हृदय देत आहे. तुम्हाला मदत मिळत जाईल आणि आशीर्वादाचे अनेक दरवाजे उघडतील. स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे शब्द लक्षात ठेवा आणि खोट्या शिकवणीकडे, खोट्या लोकांकडे लक्ष देऊ नका. कुणाचा द्वेष करू नका आणि तुम्ही एकदा त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी प्रामाणिक निष्ठावंत हृदय शोधतो. माझे लक्ष पूर्णपणे तुमच्यावर केंद्रित आहे. या देवी शब्दाला प्रेरणा देण्यासाठी, उन्नत करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी मी तुम्हाला वाढवत आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला संकेत पाठवले आहे. तुमच्या जीवनात शांतता तुम्हाला प्राप्त होईल. माझे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा आव्हान येतात तेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. 5ही शब्द लक्षात ठेवा. माझ्या वाचनांवर विश्वास ठेवा. गेले अदृष्ट लोक तुमचं काहीही बिघडू शकणार नाही. पुन्हा तुम्ही एक संकेत पाठवला आहे. तुमचे घर दुःख आणि आजारांपासून मुक्त होईल. मला तुमचे हृदय पेटलेले आणि तुमचे मन जागृत पाहायचे आहे. आशीर्वादांसाठी तयार राहा. प्रत्येकाचा आदर करा आणि न्याय करू नका, कारण न्याय करायला मी येते आहे. इतरांना पाठिंबा द्या आणि मदत करा आणि तुमच्या दारी आशीर्वाद वाहतील. जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.